आई काय ग? डोळ्यात गेलं काहीतरी. अगं थांब थांब थांबा खालच्या बाजूला. होय का? बरं थांब 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 थांबा जाईल बघ आता. वाटतंय का बरं? हो वाटतंय. बघू. नाही गेलं आता गेलं. आई पिऊ मी काय मदत करू का? नको रुपाली तू थांब की. हा आम्ही करतोय की होतंय. खरं सांगू का मला आत्ता वाटते मी उगाचच अडून बसले होते. म्हणजे नको नको त्या गोष्टी डोक्यात ठेवून बसले होते. बरं मग आता इच्छा होतीये का काम करायची? हो आई अगदी मनापासून वाटते म्हणून तर आले ना मी. ताई तुम्ही येऊन फक्त इथं बसत जावा आम्हाला तेवढंच बरं वाटतं. अगं असं नको पिऊ. म्हणजे मी काम पण करत जाईल आणि असं पण तुमच्या दोघींवर कामाचा किती लोड आहे ना आत्ता. नाही नाही असं नाहीये. आपी येत असते की आधी मधी. बघ ना आपण ना 7 महिन्यांची गरोदर असून किचनमध्ये काम करायला येते आणि मी कामच करायचं नाही म्हणून अडून बसले होते. अगं रुपाली एवढा विचार नको करूस आता. पण ताई तुम्हाला असं अचानक का वाटलं? खरं सांगू का नाही नको राहू देत. अहो लाजताय का काय? तुम्ही दोघी चिडवणार नसाल तर सांगते. ऐका आता आम्हाला ऐकायचंच आहे. सांगा सांगा. कालचं जेवण आहे ना माझ्यासाठी लई खास होतं. अगं मला उगाचच वाटत होतं की घरातल्यांना कोणाला माझी काळजीच नाही माझं काही पडलेलंच नाही. पण तिथं गेल्यानंतर मला कळलं की सगळ्यांसाठी मी काय येते. अगं पण असं केलं काय अपिनं ना अर्जुननं? नाही नाही दोघांनी नाही तिघांनी. म्हणजे अपर्णा भाऊजी आणि ह्यांनी. ह्यांना तर काल नव्यानेच भेटते असं वाटत होतं मला. अरे वा. आणि सांगा की अजून काय काय? बास ग मला लाजल्यासारखं होते. अगं पण गेलेलात कुठं तुम्ही? नाही नको राहू देत आपण. असं कसं ताई थांबा बरं. आईने सांगा की कुठे गेलं होतं ते. नको कशाला पिऊ. अहो लाजताय काय सांगा की. नको नको राहू दे ना. मी सांगते आई. अहो हे दोघं ना डेटला गेले होते. डेट म्हणजे? डेट म्हणजे काय असतं ना ते काल मला पहिल्यांदा कळलं. अगं पण मला पण सांगा की. आई अहो डेट म्हणजे नवरा बायको बाहेर जातात, एकमेकांबरोबर जेवतात, एकमेकांबरोबर छान वेळ घालवतात. या बाया असं असतं होय? आई तुम्ही पण जावा की सरकारान तुम्ही डेटला. काहीतरीच काय बोलती अगं. ह्यांना असलं काय आवडत नाही बघ. असं काही नाही गेलं की आवडेल की. आम्ही जाणं वेगळं आणि तुम्ही जाणं वेगळं. पण रुपाली आज तुला असं बघून लय बरं वाटलं बघ. पिऊ मला माफ कर मी तुला लय काय काय बोलले ग. ताई अहो आपणच आपल्या माणसांना समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? माझ्या सुनांना नजर नको लागायला कुणाची. चला आवरायला घेऊया. आई मी भांडी म्हणते तुम्ही दुसरं काहीतरी करा. बाई अप्पी आणि अर्जुन भाऊजीच घरातल्या लोकांना बदलवू शकतात. सुजयबद्दल मला त्यांच्याशीच बोलायला पाहिजे. गुड मॉर्निंग काय तोंडे. हो मी निघतीये आलेच. अप्पे हा अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोल की पिवते. सुजयबद्दल. काय झालं? अगं काही झालं नाही. त्याला परत घरात घेता येईल का असा विचार करते. अगं पिवताई अशी घाई नको करूया आपण. अगं माझं ऐक तरी. मी त्याला तोच डबा घेऊन जाते ना तर मला दिसतंय तो सुधारलाय. खरंच सुधारलाय. गेल्या 10-12 वर्षात त्याने ज्या गोष्टी केल्या नाहीत ना अशा गोष्टी केल्यात. काय सांगतेस पिवताई? खरंच का? अगं खरंच. म्हणजे मला पण त्याच्याकडनं या अपेक्षा नव्हत्या. पण तुला एक सांगू का तो चुकला म्हणून आपण त्याला शिक्षा दिली आहे की नाही. तसंच आता तो सुधारायचा म्हणतो तर आपण त्याला हात दिला पाहिजे. हो बरोबरच आहे की मलाही पटतंय हे 100%. पण काय अप्पे? पिवताई हे बघ
तू वाईट नको वाटून घेऊ, पण मी जरा स्पष्ट सांगते तुला. सुजय भाऊजींनी या आधी लय चुका केल्यात आणि ते त्या मान्यच करत नाहीत ग. हा प्रॉब्लेम आहे बाई. अगं तेच सांगते मी तुला. अप्पे सुजय मला सॉरी म्हणालाय. खरंच? हो. फक्त माझ्याबद्दल सांगितलं तर अप्पीला विश्वास नाही बसणार. अगं त्याच्यामुळे आता घरात ज्या ज्या गोष्टी झाल्यात ना त्या सगळ्या गोष्टींचं त्याला खूप वाईट वाटतंय. तो आतापर्यंत माझ्यासोबत जे वागलाय ना त्या सगळ्याबद्दल तो मला सॉरी म्हणालाय. तो काय म्हणाला माहितीये, आता मला फक्त तुझ्यासाठी आणि आरूसाठी जगायचंय. मला सगळं परत चांगलं करायचंय. आणि ते आपल्या घरी परत आले तर अजून फरक पडेल. हा तेच म्हणते. आत्ता आपण मन मोठं करून त्याला घरात घेतलं ना तर तो अजून चांगला सुधारेल. आणि ते दारू सोडली. परवा घरी आला होता ना भूक लागली म्हणून, तेव्हाच म्हणाला की दारूमुळेच माझ्यावरती ही वेळ आली आहे, इथून पुढे दारू नाही पिणार. अरे वा, चांगलंय की. म्हणजे मला खरंच सूर्यासाठी चांगलं वाटतंय. हो ना अप्पे. मग तू एकदा अर्जुन भाऊजींशी बोलतेस का? म्हणजे तुम्ही दोघं घरच्यांशी बोलाल ना तर ते नक्कीच ऐकतील. म्हणजे सुजयला परत घरात येता येईल. पिवते बघ, घरच्यांचं तर मला माहित नाही, पण मी अर्जुनशी बोलते. आपण नक्की काहीतरी प्रयत्न करूया. अप्पे थँक्यू. अगं पिवते, तुला खरंच असं वाटतंय ना सुजय भाऊजी बदलले? तू माझ्यावर विश्वास ठेव ना. बरं मी जाऊ, किचन मध्ये काम करायचंय. हा वाटते लय डोकं धरलंय रे माझं. हा काल जरा जास्तच पिलो आपण. मला तर काय कळतच नव्हतं बघ. हा, मला तर आपण कधी झोपलो तेच आठवत नाही. काय बोललं ते आठवतंय का? हा मग ते कसं विसरन मी. सरकारनं जाऊन बोलायचंच ना. काय बोलायचंय? अरे हेच की, सरकार तुमचं सगळं सिक्रेट मला माहितीये. माझ्या नावावर प्रॉपर्टी करा, नाहीतर मी तुमचं सगळं सिक्रेट बाहेर काढीन. हा बरोबर. बंटे, तुला काही येडा वाटलो काय मी? पिलो जरी असलो ना सगळं लक्षात असतं माझे. लाग मग कामाला. जा भीड. चल मी जरा घरी जाऊन येतो. हा काळजी घे. सुजय, हा माणूस इथे झोपला होता रात्री. हा, दारू पिलास तू? हा जरा. जरा? अरे तोंड बघ तुझं. पिऊ, खरंच सॉरी. मी सगळ्या जबाबदाऱ्या घेईन, मी नीट वागेन, मी परत असं करणार नाही असं म्हणायचं आणि परत तेच करायचं. अगं पिऊ, खरंच सॉरी, खरंच सॉरी. तू बस की, ये बस 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 बस. पिऊ, अगं खरंच सॉरी, चुकलंय माझं. हे बघ सुजय, तू या माणसासोबत प्यायला बसलास ना, मला त्या गोष्टीचा जास्त राग आलाय. तुला कळतंय का, हाच माणूस कारणीभूत आहे सगळ्याला. तुझी ही अवस्था झाली ना ती या माणसामुळेच झालीये. अगं कळतंय मला पिऊ, कळतंय मला. तुला जर कळत असतं ना तर तू प्यायला बसलाच नसतास. अगं बस कर की आता, भूक लागली मग. एकतर मी आपीशी बोलून आली आजच. तिला सांगून आली की तू व्यवस्थित वागशील, दारू पिणार नाहीस. खरंच पिऊ? खोटं का सांगेन मी तुला? अगं असं नाही, पण खरंच मला लय भारी वाटतंय. सुजय हे बघ, तू हे सगळं सोडून दे. तुला घरात घ्यायची जबाबदारी माझी. असं खरंच होईल? मला तर तिकडे लय वेळ राहायचं पण नाहीये. तू लगेचच वेगळं राहायचा विषय बोलू नकोस. घरातले अजून चिडतील त्याच्याने. तू आधी घरात ये, मग बघूयात पुढचं पुढं. पिऊ पण अगं मला ऐक माझं. ठीक आहे. फक्त हे सगळं बंद कर. अशानं तुला घरात घेणार नाहीत. आप्पी आणि भाऊजी आता घरातल्यांशी बोलतील आणि मगच तुला घरात येता येईल.
थँक्यू खरंच थँक्यू. मला इकडे लय एकटं वाटतं ग. मला तुझी, आरूची, घरच्यांची, सगळ्यांची आठवण येते बघ. आणि काल तर मी दादा, वहिनी, अप्पी, अर्जुन सगळ्यांना एकत्र जेवण करताना बघितलंय. असं झालं की आपण तिकडे असतो तर. पण माझ्या डोक्यात चमक गेली आणि पिऊ सॉरी, खरंच सॉरी पिऊ. मी नाही पिणार परत, परत सॉरी पिऊ. सुजय, नको काळजी करूस, आपण असू सगळेजण एकत्र. हा, आता गो बाया रुपाले, अगं जावा बघावं तेव्हा नुसती हिनत बसलेली असती. आराम बी करावा बाळा. आला का तुम्ही परत भडकवायला मला? हाय का, आता मी कशाला भडकू तुला? हा, उलट महत्वाची गोष्ट सांगायला आले होते. तुमचं सांगणं म्हणजेच भडकवणं असतं मावशी. पण मी आता काय ऐकणार नाही हं तुमचं. रुपाले, अगं तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी वाटते ना, म्हणून सांगत होते. काय झालं आता? अगं ती पिऊ 100% प्रयत्न करणार बघ त्या सुजाला घरात घ्यायचा. करू दे की मग. नाही 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 रुपाले, अगं तू सुजा अजिबात घरात आला नाही पाहिजे बघ. का? अगं तो लय खार खाऊन आहे तुझ्यावर, लय चिडलाय त्यो. तू त्याला हाकलून दिलं ना, हाडतूड केलं ना, म्हणून तुझ्याबद्दल त्याच्या मनात लय राग भरलाय बघ. तुम्ही खरं बोलताय कशावरनं? रुपाले, अगं मी कशाला खोटं बोलील? तुझ्याशी कधीतरी खोटं बोलते का मी, सांग बरं? तुम्हाला कळलं कसं हे? अगं तो सुजा दारू पिला होता ना, तेव्हा बंट्याला सांगत होता आणि तुझ्याबद्दल लय काय बाय बोलत होता. म्हणला त्या रुपालीने माझा अपमान केलाय ना, तर त्याचा मी बदलाच घेईल म्हणून. काय? बाया मला लय काळजी वाटते ग तुझी. ते उगाच काहीतरी करायचा. रुपाले, एवढ्या वर्षाने ग तुझ्या आयुष्यात एवढा आनंदाचा क्षण आलाय आणि त्याने काय केलं तर ग? बास करावं मावशी, तुम्ही काहीतरी बोलताय. आता बघितलं ना तू, एवढा घरात येतो तरी बी दारू पिऊन येतो, राडा घालतो, म्हणून काळजी वाटते ग तुझी. बघते मी. या तुम्ही. हा, काळजी घ्या बाळा. येते मी. खरंच सुजय भाऊजींना जर माझ्याबद्दल राग असेल ना, तर मी त्यांना नाही घरात येऊन देणार परत. लवकर आला तास? होय, झालं काम, म्हटलं जावं लवकर. बरं मग चहा टाकू? नाही नाही नको, मी ते हात पाय तोंड धुतो मग चहा पिऊ. बर. आणि ऐक की, मला तुला सांगायचं होतं. बोला फादर, काय सांगायचं आहे? अच्छा, म्हणजे फक्त बायकोला सांगायचंय का? पण आहे थांबा थांबा थांबा, त्याच्या नादी लागताय. तू गप्रा, तुम्ही बोला. सुषमा, अगं ती विनायकराव म्हणत होते त्यांच्या घरातलं वातावरण आता लई चांगलं झालं. हो, काय सांगताय काय? होय, वर म्हणत होते आज सगळ्यांसमोर विषय काढतो डोहाळ जेवणाचा, तुम्ही तयारीला लागा. आई शपथ, ही तर एक नंबर झाला राव. आणि वर आणखीन म्हणत होते सगळे आता एवढे खुश आहेत ना, तर डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सगळी मजा करतील. आपल्या आप्पीनं सगळ्यांची मनं जिंकलीत बघा. खरंच सरकारांनी दिवाळीला तिला लक्ष्मी हार दिला का नाही, तिचं कौतुक केलं, एवढं चांगलं बोलले, माझा विश्वासच बसत नव्हता. पण बापू, ते सरकार अचानकच काय बदललं? काय नाही रे दिप्या, त्यांच्या पोरामुळे त्यांचे डोळे उघडलेत. सुषमा, जाऊ दे की, आपण कशाला काय बोलायचंय? तसं नाही, पण त्यांनी आप्पीला आधी कसं वागवलंय बघितलेत ना तुम्ही? ते हाय की, पण आता सगळं झालंय ना नीट, मग कशाला विषय काढायचा आहे? बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या घरातलं वातावरण ना असं छान राहू देत, बस. अगदी छान राहू दे, आनंदी होऊ देत. आता फक्त आठवडा राहिलाय डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला, तयारीला लागलं पाहिजे. बर. दिप्या, ती यादी काढलेली, फोन करायला लावलेली, तुला निरोप सांगायला लावलेली, केलंच का सगळं? तुम्हाला काय वाटतंय बापू? मला काय वाटणार आहे, ती यादी वहीतच असेल, फोन तुझ्या खिशातच असेल आणि निरोप तुझ्या तोंडातच राहिले असतील. थांबा थांबा,
अहो माझ्या पोरांनी सगळी कामं केली आहेत, सगळ्यांना फोन केले आहेत, ऑर्डरी पण देऊन झालेत. खरं? काय राव बापू, तुमचा विश्वास नाही पोरावर. तुम्ही आहे ना, तुम्ही मला निकम्मा समजताय. नाही निकम्मा वगैरे आता तसं राव काय दे. एक ही दिल था मेरा, वो भी तोड़ दिया आपने. तुटलं? मग आता जोडाय काय करायला लागेल? माझं लगीन करून द्या की. तुझं लगीन करायचं? हे. तू का नाही तुला वाढवलं पाहिजे. पण तुला एक सांगू का, तो चुकला म्हणून आपण त्याला शिक्षा दिली की नाही, तसंच आता तो सुधारायचं म्हणतो तर आपण त्याला हात दिला पाहिजे. त्याच्यामुळे आता घरात ज्या ज्या गोष्टी झाल्यात ना, त्या सगळ्या गोष्टींचं त्याला खूप वाईट वाटतंय. आत्ता आपण मन मोठं करून त्याला घरात घेतलं ना, तर तो अजून चांगला सुधारेल. बाळाजी हो काय कुठं? चला बाळाचा टाइम सुरू झाला आता. या ऐक की अर्जुन, पिऊताई आज सकाळी बोलत होती सुजय भाऊजींबद्दल. काय बोलले वहिनी? हेच की सुजय भाऊजींमध्ये बदल झालाय, त्यांना त्यांच्या सगळ्या चुका मान्य आहेत आणि दारू पण सोडली म्हणत होती. मला नाही विश्वास त्याच्यावर. अर्जुन हे बघ, आपला पिऊताईवर तर विश्वास आहे ना. आणि याआधी सुजय भाऊजी जे काही वागत होते त्याला पिऊताईचा पण विरोध होताच की. मग आता ती म्हणते तर खरं असेल की. आपण ना भाऊजींना एक संधी दिली पाहिजे अर्जुन. हे बघ, चुकलेल्या माणसाला एक संधी दिली तर काहीतरी बदल घडेल, नाही तर काहीच होणार नाही. मला 100% पटते, असं काही वेगळं नाही. तेच तर, म्हणून म्हणते आपण एकदा घरी सगळ्यांशी बोलायचं का? सुजय भाऊजींना परत घरी आणूया ना. ठीक आहे, बघू बोलू. चला बाळाचा टाइम आहे, तू जास्त महत्वाचं आहे ना. हो. ये चल ये. अपर्णा, तूच रुपालीला सांग. काय झालं? अगं सोनोग्राफीला नाही म्हणते ती. का? अगं मला माहितीये माझं बाळ एकदम व्यवस्थित आहे, मग कशाला करायची सोनोग्राफी? ताई, अहो पण तुम्ही सोनोग्राफी करायला का नाही म्हणताय? फार काही विशेष नसतं त्याच्यात. अगं पिऊ, आता मला सांग, सोनोग्राफी कशाला करतात? बाळात काय दोष आहे का बघायला, हो की नाही? आणि मला माहितीये माझ्या बाळात काहीच दोष नाही, मग कशाला करायची उगाच? अहो सोनोग्राफी करणं लय महत्वाचं असतं बरं का. म्हणजे आधी तुम्ही घाबराल, पण तुम्हाला खरं सांगू का, लय भारी वाटतं नंतर. अगं पण तिला नाही करायचं तर तुम्ही कशाला तिला घोड्यावर बसवताय फुकटचं? मावशी, तुम्ही या विषयात पडू नका. तुमचा मुद्दाच नाही खरं तर. ताई, तुम्ही माझं ऐका. अहो खरंच सोनोग्राफी करा, लय महत्वाचं असतं ते. आणि डॉक्टरांना कळतं आपल्या बाळाला नेमक्या कुठल्या घटकांची गरज येते, सांगतात की ते सगळं. पण डॉक्टरांनी जर सांगितलं बाळात काय दोष आहे तर? अहो मग उपचार सुरू करता येतात की ताई. आणि पोटात बाळ वाढत असताना त्यांना काही समस्या दिसली तर त्याचं निवारण पण करता येईल ना. नाही नको, पण मला भीती वाटते, राहू दे सोनोग्राफी. आप एक काम कर, तू जा तिच्यासोबत. चालतंय, मी येते तुमच्या सोबत. हवं तर अर्जुनला सोबत घेऊन जाऊ. हा ताई, खरंच सोनोग्राफी करावं, महत्वाची गोष्ट आहे का नाही ती? आणि आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, तुम्ही आत्ता घाबरताय पण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असणार आहे तो. वय, तू जा रुपाली. हे बघ, बाळ तर व्यवस्थितच असणार आहे बघ. अगं पण त्या मशनीने तिला काय झालं तर कोण जबाबदारी घेणार? हा, आणि काय गापे, तुला सदा न कदा तुझंच ऐकावं असं का वाटत असतं ग? ए म्हणे, हे सगळं ना तू तुझ्या सुनेला सांग, माझ्या नाही. रुपाली, जाग तू. हे बघ, आप्पे सांगते ना, मग तर नक्की जा. आणि मी पण जाणार दादाला सपोर्ट करायला. हा, हे भारी आहे. आपण तुझं काम. आज एक मीटिंग आहे, मी गायतोंड्यांना फोन करून सांगते, तायडे मॅडम करतील ती मीटिंग. पण माझ्यासाठी कशाला? ताई, तुमच्यासोबत हॉस्पिटलला येणं महत्वाचं आहे. मी तिकडून आले ना की मग जाईन ऑफिसला. चला मग आवरा. हो जा. बरं मी आवरायला घेते. मी पण आलेच. हा मी गाडी वळून घेतो. दादा चल सरकार येतो. आप्पीना
घर बी सांभाळते ना ऑफिस बी सांभाळते. खरंच तारेवरची कसरत आहे तिची. कसलं काय नुसती शायनिंग मारत असती. असं दाखवती जसं काय मी घरच्यांना किती महत्व देते म्हणून. म्हणे हे जे की नाही तुझ्या पोटात दुखतंय ना ते बघून मला लई मज्जा येते बघ.